Welcome to Swami Vivekananda Digital Classes. In this classes, we are going to take a new chapter of 10th class. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. तर विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. आपण सकाळी तुम्ही सर्वजण माझं लाईव्ह लेक्चर बघत आहात. तर त्याबद्दल तुम्हाला आता मी आजचं जे राहिलेलं ॲक्टिव्हाइजचं कन्व्हर्ट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं ते व्यवस्थित शिकवणार आहे. त्यामध्ये आपण काल काय बघितलं होतं? प्रेझेंट टेन्सचं काही सिंपल प्रेझेंट टेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस बघितले, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस बघितले, त्यानंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस बघितले. मग आपल्याला आज काय करायचंय? पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या दोन्ही टेन्सचं बघायचंय. जेणेकरून तुमचा रूल आणि त्याचबरोबर त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कशा प्रकारे कन्व्हर्ट करायचं ते सर्व आपलं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सर्व क्लिअर होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण सुरुवातीला बघू. सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलं होतं तुम्ही. त्यामध्ये तुमचा रूल होता सब्जेक्ट व्ही1 एस ऑब्लिक एस प्लस ऑब्जेक्ट हे सर्व गोष्टी तुमच्या झालेल्याच आहे. त्यामुळे आणि जर नाही झालेल्या, ज्याच्या नाही झालेल्या त्यांनी काय करायचं या अगोदरचा ॲक्टिव्ह व्हॉइसचा व्हिडिओ टाकलेला आहे मी, तो बघून घ्यायचा आहे. मग त्यावेळेला त्यांना क्लिअर होईल. बघा इथपर्यंत तुमचं क्लिअर झालेलं आहे. आता आपण घेणार आहे सिंपल पास्ट टेन्स. तर सिंपल पास्ट टेन्समध्ये बघा ॲक्टिव्ह व्हॉइसचा जो रूल आहे, काय आहे? ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे बघा. आपण अगोदर ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर घेऊ. ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर व्ही-ओ-आय-सी-ई ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर असं आहे, की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट, नंतर व्हर्बचा सेकंड फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट. अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर आहे. मग सपोज एखादा आपण सेंटेन्स घेऊ. सेंटेन्स कसं घेता येईल? जसं की आपल्याला सेंटेन्स काय येते बघा. तुषार मेड टी. तुषार मेड टी. तुषारने चहा बनवला. हे काय झालं? आपण ह्या रूलप्रमाणे सेंटेन्स बनवलं. सब्जेक्ट झाला तुषार, व्हर्बचा सेकंड फॉर्म घेतला मेड आणि ऑब्जेक्ट घेतला टी. मग आपल्याला येतं याचा पॅसिव्ह व्हॉइसचा रूल आहे बघा. काय आहे पॅसिव्ह व्हॉइसचा रूल? P-A-S-S-I-V-E पॅसिव्ह व्हॉइस. बघा आता ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यावा लागतो. ऑब्जेक्टनुसार वॉज वेअरचा मध्ये बदल करावा लागतो. नंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म येतो. नंतर बाय प्लस सब्जेक्ट घ्यावा लागतो. मग आता बघा तुम्ही हेच वाक्य कन्व्हर्ट करा. मग याच्यामध्ये सुरुवातीला ऑब्जेक्ट तुम्हाला माहिती काय आहे? तर टी आहे. टी सोबत वाज लागेल का वेअर? तर वाज लागतं. मटेरियल नाउन सोबत नेहमी काय वापरतात? तर सिंग्युलर वर्ब वापरतात. मग सिंग्युलर वर्ब काय त्याच्यामध्ये वाज आहे. त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म बघा. मेकचा थर्ड फॉर्म आहे बघा आता मेड. M-A-D-E. नंतरला बाय प्लस काय आहे? सब्जेक्ट आहे त्याच्यात तुषार. आपण लगेच तुषार घेऊ. अशा प्रकारे काय झालेलं आहे हे सेंटेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण केलेलं आहे बघा. दिसतंय तुम्हाला? ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण असं लिहिलं होतं ते, तुषार मेड टी. मग याचंच आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता वेळेला काय लिहिलंय? टी वॉज मेड बाय तुषार. हे कोणत्या टेन्सचं सेंटेन्स आहे? तर सिंपल पास्टचं सेंटेन्स आहे. दिसतंय तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स हे त्याचं स्ट्रक्चर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी आपण आता पुढचं टेन्सचं स्ट्रक्चर बघणार आहे. ते की तुमच्यासमोर आहे बघा कंटिन्युअस पास्ट टेन्स. आता कंटिन्युअस पास्ट टेन्सचं सुद्धा स्ट्रक्चर आहे बघा, रूल आहे. तो रूल समोर बघा तुमच्या समोर लिहून देतोय सब्जेक्ट प्लस वॉज वेअर. हे पण तुम्हाला क्लिअर स्पष्ट समजायला पाहिजे. वॉज वेअर प्लस व्ही4 प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आहे. मग एखादं सेंटेन्स समजा, जसं की आता सेंटेन्स शी वॉज शी वॉज टेलिंग टेलिंग अ स्टोरी. शी वॉज टेलिंग अ स्टोरी. आणि हेच वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कशाप्रकारे येईल बघा. पॅसिव्ह व्हॉइस व्ही-ओ-आय-सी-ई पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कशाप्रकारे येईल? हे जे सेंटेन्स होतं हे रूल कशाचा होता? ॲक्टिव्ह व्हॉइसचा होता. समजून घेत चला ॲक्टिव्ह व्हॉइसचा. हे इथं पॅसिव्ह व्हॉइसचा मी रूल लिहून देतोय.
ऑब्जेक्ट प्लस was where प्लस V3 was where प्लस being प्लस V3 प्लस by प्लस सब्जेक्ट. आता तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारे ते स्ट्रक्चर आहे. बघा मग आता आपल्याला सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. मग ऑब्जेक्ट काय आहे? अ स्टोरी दिसतंय तुम्हाला अ स्टोरी? अ स्टोरी म्हणजे एक आहे. बरोबर ना? एक सोबत वाज वापरायचं की वेअर वापरायचं? वाज वापरायचं. वाज बिंग V3 टेलचा V3 काय आहे? टोल्ड. काय आहे? टोल्ड बाय सब्जेक्ट काय आहे? तर शीचं ऑब्जेक्टिव्ह केस काय येते आहे? तर हर येते आहे. काय येते आहे? हर. अशा प्रकारे ते सेंटेन्स बनतं आहे. हे सेंटेन्स कोणत्या टेन्सचं आहे? तर आपल्याला सांगावं लागेल कंटिन्युअस पास्ट टेन्सचं आहे. ज्याचं आपण ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचमध्ये कन्व्हर्ट केलं. समजलंय का सर्वांना? चला आता पुढे लगेच आपण पुढचा टेन्स बघू. बघा, परफेक्ट पास्ट टेन्स. एखाद्या वेळेला तुम्ही काय करता माहिती आहे का? हां, ॲक्टिव्ह व्हायचं, पॅसिव्ह व्हायचंमध्ये कसं करायचं ते शिकायचंय, तर मग तुम्ही बुक घेता. बुकमध्ये तुम्हाला डायरेक्टली समजत नाही. मग त्यावेळेला काय करायचं? अमोल सर नाव सर्च करायचं YouTubeला. आपलं चॅनल येतं. चॅनलवर आपलं ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस सर्व YouTubeचे व्हिडिओ आहे. तुम्ही न कोणालाही सांगता व्यवस्थित बघू शकता आणि तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत, त्या सर्व कन्सेप्ट क्लिअर करू शकता. यामध्ये मी बेसिकपासून स्ट्रक्चर, त्याचबरोबर त्याचं सेंटेन्स कुठं काय वापरायचं ते सुद्धा सांगतो आहे तुम्हाला. इतकं डिटेल बुकमध्ये सुद्धा नसतं आणि असतं बी तर ते तुम्हाला समजत नाही. कसं, कुठून, काय-काय वर्ड्स, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट कुठून घेतलेलं आहे ते काही समजत नाही. समजतंय का? चला पुढं लगेच आपण घेऊ परफेक्ट पास्ट टेन्स. त्याच्यामध्ये आपण परफेक्ट पास्ट टेन्समध्ये ॲक्टिव्ह व्हॉईसचा रूल घेऊ पहिले. ॲक्टिव्ह व्हॉईस. ॲक्टिव्ह व्हॉईसचा रूल काय आहे? ॲक्टिव्ह व्हॉईसचा रूल आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एकदम सोपा रूल आहे बघा हा. जसं की आता ही हॅज ही हॅज स्टोलन स्टोलन पेन्स पेन्स. ही हॅज स्टोलन पेन्स. त्याने पेन चोरले. अ, ही हॅड येतं इथं. हॅड येतं. हॅड वापरावं लागेल आपल्याला. ही हॅड स्टोलन पेन्स. त्याने पेन चोरले होते. त्याने खूप सारे पेन चोरले होते. म्हणून आपण तिथे येस लावलेलं आहे बघा. मग आपल्याला आता याचा पॅसिव्ह व्हॉईसचा रूल शिकायचा आहे. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं आहे आपल्याला. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा ऑब्जेक्टनुसार. हॅड बीन वापरायचं. बरोबर आहे ना? जसं स्ट्रक्चर आहे त्याप्रमाणे V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ओके. मग आता ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे त्याच्यात? पेन्स आहे. पेन्स. मग आता इथं हॅड बीन कंपल्सरी आहे बघा. ॲज अ हेल्पिंग व्हर्ब म्हणून आलेलं आहे. घेऊन टाकायचं दिलेलं आहे तर दिलं तर घ्यायचं. तर नंतरला व्हर्बचा थर्ड फॉर्म स्टोलन ऑलरेडी आहे. STO. STOLEN स्टोलन बाय स्टोलन बाय हिचं काय येतं आहे तर हिम येतं आहे. समजतं आहे का सगळ्यांना? खूप सोपं आहे. जास्तीचं काही हार्ड नाही बघा. आता फक्त आपले शेवटचे 2 टेन्स राहिलेले जे की तुम्हाला एकदम ईझी आहे. खूप सोप्या पद्धतीनं, खूप सोप्या भाषेत सांगतोय तुम्हाला. बघा आता पुढे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचा ॲक्टिव्ह व्हॉईसचं स्ट्रक्चर आहे बघा. ॲक्टिव्ह व्हॉईस VOICE. बघा सोपं आहे एकदम. सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बरोबर आहे. त्याचबरोबर आता काय करायचं आहे याचं आपण एक हे घेऊ, सेंटेन्स घेऊ. राम विल
ड्रिंक वॉटर. ओके. असं सेंटेन्स घेतले बघा. ड्रिंक वॉटर. मग आता याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आपल्याला. तर पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर पण समजून घेत चला. काय आहे पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर? PIOCE. हां, पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे बघा. ऑब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. समजतं आहे का? मग आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा अगोदर. मग ऑब्जेक्ट काय त्यामध्ये? वॉटर. काय आहे? वॉटर, विल, बी. आता ड्रिंकचा थर्ड फॉर्म काय आहे? तर ड्रंक आहे. DRUNK ड्रंक बाय राम. समजतं आहे का सगळ्यांना? खूप सोपं आहे बघा. सिंपल फ्युचर टेन्स जो की आपला 7वा टाइप आहे. ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्ट करण्यामध्ये. आणि आता एक शेवटचा राहिलेला आहे बघा. त्याचं नाव आहे परफेक्ट फ्युचर टेन्स. तो पण फार ईझी आहे. तुम्हाला काही जास्तीच हार्ड जाणार नाही. स्ट्रक्चर दिले, स्ट्रक्चर पाठ केल्यानंतर तुम्हाला ईझी फास्ट सर्व गोष्टी सांगता येतात. बघा आता यामध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर बघू अगोदर. ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे बघा. सब्जेक्ट प्लस विल हॅव V3 प्लस ऑब्जेक्ट. मग आता एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. जसं की दे विल हॅव सोल्ड कार. बरोबर आहे. मग आता आपल्याला याचं कन्व्हर्ट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता वेळेला आपल्याला काय करायचं आहे? VIOCE. मग पॅसिव्ह व्हॉइसचा रूल आपल्याला माहीत पाहिजे. ऑब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ओके. समजलं आहे का? मग आता अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे? ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे. मग कार घेतला आपण सुरुवातीला. कार घेऊ आपण कारण की तिथं काहीतरी आर्टिकल घ्यावं लागेल. कार विल हॅव बीन. हां. सेलचा थर्ड फॉर्म ऑलरेडी दिलेला आहे सोल्ड बाय. देचं ऑब्जेक्टिव्ह केस आहे ती देम. THEM देम. समजलं आहे का सगळ्यांना? एकदम ईझी होतं आणि खूप छान. आणि तुम्ही पार्ट 1 पण बघा, पार्ट 2 पण बघा. तेव्हाच तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस एकदम क्लिअर स्पष्ट समजेल. बरोबर आहे ना? तर त्यासाठी तुम्ही जेव्हा एक्झामला जाणार आहे, तुमची एक्झाम जेव्हा असणार आहे 10वीचा इंग्लिशचा पेपर, तर त्या अगोदर आपले जेवढे पण इंग्लिशचे 10चे सीरीज बनवलेले आपण 15-15 मिनिटाचे जे व्हिडिओज आहे, ते सर्व व्हिडिओज बघून जा. तर तुम्हाला मी सांगतो जवळपास 80 पैकी तुमचे जवळपास 70 प्लस मार्क्स येतील. का? कारण की आपण प्रत्येक टॉपिकवर एक-एक सेपरेट 15-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे. जो की तुमच्या क्वेशन पेपर अगोदर बघितला. क्वेशन पेपर जे मागचे 5 वर्षाचे क्वेशन पेपर आहे, ते बघितले. त्यानुसारच आपण हे सर्व गोष्टी घेतोय. तुमच्या पेपरमध्ये काय-काय येतात, काय-काय नाही, त्या सर्व गोष्टी आपण बघतोय आणि बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा टीच करतो आहे. आणि हे जे गाईडन्स तुम्हाला मी देतो आहे, तर ते मागील 5 ते 6 जो पेपर तुमचं घेतलेले आहे मागील बोर्डामध्ये, तर त्या सर्व बोर्डाच्या पेपरच्या अनुभवातूनच मी हे सर्व क्वेशन तुमच्यासमोर मांडतोय आणि त्याचे ॲन्सर सुद्धा देतोय. तर काही हरकत नाही. तुम्ही जो आता आपले दररोज लाईव्ह सकाळी 7 वाजता व्हिडिओज येतात, ते सर्व व्हिडिओज बघत चला आणि तुम्ही खूप शेवटपर्यंत जर कधी व्हिडिओ बघितले आपले एक्झामच्या शेवटपर्यंत, तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. थँक